एक नाव जे कालपर्यंत फक्त एक कर्मचारी म्हणून ओळखलं जात होतं, आज अचानक त्या नावासमोर एक नवीन ओळख उभी राहिली आहे. कनक रायचंदे, किल्लेदार. पण ही ओळख तिच्या कर्तृत्वाची आहे की कुणाच्या नावाची सावली? आणि जेव्हा स्वाभिमान आणि नातं एकमेकांसमोर उभं राहतं तेव्हा निर्णय कुणाचा होतो? नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या मालिकेत दिलकशी. आजचा भाग खूप खास आहे कारण आज कनकच्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला वेळ न घालवता सुरू करूया दिलकशी भाग 81. धिस वे मॅम. कनक वेळेवर ऑफिसला पोहोचली. ध्रुव आज ब्रेकफास्ट न करताच किल्लेदार इंडस्ट्रीमध्ये महत्वाच्या कामाने निघून गेला होता. कनक तिच्या नेहमीच्या डेस्ककडे जात असताना अल्बर्टने तिला दुसऱ्या बाजूला हात करून पुढे चालण्यास विनंती करत म्हणाला. तसं ती प्रश्नार्थक त्याच्याकडे बघू लागली, पण त्याने पुन्हा एकदा तिला पुढे चालण्यास खुणावले. चालत ते एका कॅबिनच्या दरवाजाजवळ पोहोचले. त्या दरवाजाच्या बाजूला एक नेमप्लेट लावली होती. त्या नेमप्लेटकडे बघत कनकच्या दोन्ही डोळ्यांच्या भुवया जवळ आल्या आणि तिने त्यावरून तिचा एक हात फिरवला. कनक रायचंदे, किल्लेदार. तिने मागे फिरून अल्बर्टकडे बघितलं तर तो दोन्ही हातांची ग्रीप करून चेहऱ्यावर एक स्माइल ठेवत तिच्याकडे बघत होता. मग तिने एक सुस्कारा सोडला आणि कॅबिनचा दरवाजा उघडला. वेलकम मॅम. आतमध्ये काही स्टाफ उभा होता, ज्यांच्यासोबत नील सुद्धा होता. त्यातल्या काहींनी तिच्या हातात बुके दिले तर काहींनी टाळ्या वाजवून तिचं स्वागत केलं. तिने सुद्धा सर्वांना एक छान स्माइल करत ग्रीट केलं. मग हळूहळू कॅबिनमधून सर्व बाहेर पडले. आता कॅबिनमध्ये तिच्यासोबत फक्त अल्बर्ट आणि नील हे दोघेच होते. हा सगळा काय तमाशा लावला आहे? तिने रागात अल्बर्टला प्रश्न केला. तसा अल्बर्ट नीलकडे बघू लागला. कनक, तू आता रायचंदे इंडस्ट्रीची MD आहे म्हणून तुझ्यासाठी ही कॅबिन ध्रुवने काही दिवसांपूर्वीच बनवून घेतली होती. नील तिला राग आलेला बघून शांत करण्याचा प्रयत्न करत तिला समजावू लागला. MD, माय फूट. कुठे आहे तुमचे बॉस? तिने तिच्या हातातले बुके खाली फेकले आणि रागात अल्बर्टला प्रश्न केला. तसा तो घड्याळकडे बघून म्हणाला, ते काही वेळापूर्वीच त्यांच्या कॅबिनमध्ये आले असतील आणि 10 मिनिटात त्यांची मीटिंग सुरू होणार आहे. तिने त्याचं ऐकून रागात तिची कॅबिन सोडली आणि ध्रुवच्या कॅबिनकडे जायला निघाली. तू बॉसच्या कॅबिनमध्ये विदाऊट परमिशन जाऊ शकत नाही. शालिनी ध्रुवला नुकतेच मीटिंगचे अपडेट देऊन बाहेर निघत होती की तिला कनक दिसली. तसं ती कनकला बाहेर अडवत म्हणाली, ओह, आणि मला हे सांगतोय कोण? कॅबिनच्या बाहेर उभा असलेला वॉचमॅन? कनकने हाताची घडी घालून तिच्यावर नजर रोखून प्रश्न केला. तशी ती आता आजूबाजूला बघायला लागली कारण आजूबाजूला जमलेले काही लोक त्या दोघींकडेच बघत होते. यू, तुझी हिम्मत कशी होते माझ्याशी असं बोलण्याची? शालिनी दातावर दात घट्ट करत तिच्या आवाजावर कंट्रोल करून रागात कनकला म्हणाली, जशी तुझी होते नेहमी मांजरीसारखी मला आडवी जाण्याची. ते सोड, तुझ्या माहितीसाठी सांगते, या कॅबिनवर तुझा नाही पण माझा ध्रुवच्या बरोबरीचा हक्क आहे. त्यामुळे पुन्हा मला अडवण्याची हिम्मत करू नको. चल फुट. तिने शालिनीला एका हाताने बाजूला धक्का दिला आणि सरळ कॅबिनचा दरवाजा लोटून आत निघून गेली. तिच्या मागून आलेला नील मात्र त्या दोघींची नोकझोक बघून गालात हसत होता. ते पाहून शालिनी पाय आपटत तिथून निघून गेली. हे काय आहे ध्रुव? मी किती वेळा सांगितलं आहे, हे असं जबरदस्तीने दिलेलं मला काहीच आवडत नाही. आणि म्हणूनच मला माझी आयडेंटिटी अजून रिव्हील करायची नव्हती. मला
जेही मिळवायचे आहे ते माझ्या दमवर मिळवायचं आहे. फक्त माझ्या मागे तुझं नाव आहे म्हणून मला ती गोष्ट मिळालेली नको आहे. ध्रुव मीटिंगच्या अपडेटवर विचार करत होता की कनक वादळासारखी कॅबिनमध्ये शिरली आणि त्याच्यासमोर उभं राहत त्याच्या टेबलवर दोन्ही हात जोरात आपटून त्याच्यावर नजर रोखून त्याला म्हणाली. तसा तो सुद्धा तिच्याकडे एकटक बघू लागला. तू एक काम कर, तुला तुझी कॅबिन नको आहे ना, तू इथेच माझ्या कॅबिनमध्ये बस. मी एवढी मीटिंग संपवून येतो, मग आपण तुझ्या सर्व मुद्द्यांवर डिस्कशन करू. तो हातावरच्या घड्याळमध्ये टाइम बघत म्हणाला आणि त्याच्या चेअरवरून उठला. त्याने तेजाला तिथेच थांबायला सांगितले आणि तो मात्र तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता मीटिंगसाठी निघून गेला. तशी ती धुसफुसत पुन्हा सोफ्यावर जाऊन बसली. मॅम, पाणी. तेजाने तिच्या पुढे पाण्याचा ग्लास धरला. तसं तिने त्याच्याकडे बघत एक घोट घेऊन पुन्हा तो ग्लास बाजूला ठेवला. तुम्हाला चालणार असेल तर एक गोष्ट सांगू, तेजा तिला म्हणाला. तसं तिने तिची मान हलवत त्याला होकार दिला. मॅम, बॉस कोणतंही काम अविचाराने नाही करत, अगदी कोणतंही. जर त्यांनी तुमच्यासाठी कोणता निर्णय घेतला असेल तर तो योग्यच असेल आणि जर तो योग्य नसलाही तरी बॉस त्याला योग्यच बनवतील. बॉसचा चमचा. तुम्हाला काय जातं? तुम्ही फक्त तुमच्या बॉसच्या मागे पुढे त्यांच्या हो मध्ये हो करतात आणि इथे एवढे लोक माझ्या आधीपासून कामाला आहेत आणि माझ्यावर एकदम एवढं फेवर झाल्यावर कोणी पण हेच म्हणणार की मी माझ्या नावापुढे किल्लेदार नाव जोडले म्हणून मला हे सगळं मिळतं आहे. सगळ्यांचा माझ्याकडे बघण्याच्या नजरा वेगळ्या होतील आणि म्हणूनच मला हे असं भीक मध्ये मिळालेलं काही नको होतं. ती वैतागली होती. तिने घड्याळकडे बघितलं. ध्रुवला जाऊन फक्त अर्धा तास झाला होता. ठीक आहे मॅम, पण बॉसला यायला अजून थोडा वेळ होईल. तोपर्यंत जर तुम्हाला काही मेल वगैरे चेक करायचे असेल तर मी तुमचा लॅपटॉप मागवून देऊ. त्याने तिला अगदी पोलाइटली विचारलं, कारण शेवटी ती त्याच्यापेक्षा अनुभवाने आणि वयाने जरी लहान असली तरी सुद्धा त्याची मालकीण होती आणि तिला जास्त समजावून सांगणे हे त्याच्या तत्वात बसत नव्हतं. त्याने सुचवलेला पर्याय तिला आवडला, पण त्या कॅबिनमध्ये न जाता इथेच लॅपटॉपवर काम करून तिला जास्त सोयीचं वाटलं आणि तिने त्याला होकार दिला. लंच टाइम पर्यंत ध्रुव त्याची मीटिंग संपवून वापस आला. तोपर्यंत तिनेही बऱ्यापैकी काम तिचं आवरून ठेवलं होतं. आता बोला मॅडम, आता इथून पुढे 2 तास तुमच्यासाठी अगदी फ्री. तो कॅबिनमध्ये येत तिच्या शेजारी बसत म्हणाला. तो आला तसं तेजा कॅबिनमधून बाहेर निघून गेला. तुम्ही माझ्यासाठी ती कॅबिन का बनवून घेतली? मी माझ्या डेस्कवर चांगली होती. तिने सुद्धा गाल फुगवत त्याला सांगितला. तसं त्याने त्याच्या हाताच्या चिमटीत तिचा गाल ओढला आणि तिला म्हणाला, म्हणजे तुला असं वाटतं की रायचंदे इंडस्ट्रीच्या एमडीला कुणी भेटायला आलं किंवा कुणी नवीन प्रोजेक्ट वर डिस्कस करायला आल्यावर त्याने तुझ्या त्या छोट्याशा डेस्कवर येऊन तुझ्याशी डिस्कस करावं, जेणेकरून त्या इंडस्ट्रीची काय व्हॅल्यू आहे हे त्या लोकांना कळेल आणि तुझ्याजवळ मोठे मोठे प्रोजेक्ट चालत येतील. तो म्हणाला. तसं ती आता त्याच्याकडे एकटक बघू लागली. हे बघ, इंडस्ट्रीचा नियम आहे, आपण जे दाखवणार तेच विकलं जाणार. रायचंदे इंडस्ट्रीमधून जो माल बाहेर जाणार आहे त्याचा क्वालिटी प्रोडक्शन आजही त्याच लेवलचा आहे जे तेव्हा होतं. हे लोकांना तेव्हा कळणार जेव्हा लोक ते विकत घेणार. पण जे लोक तुझ्याकडे त्यासाठी डील घेऊन येणार ते सर्वात पहिले बघणार ते तुझा बिहेवियर. जर उद्या डीलमध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्यांचे पैसे बुडणार नाही याची शाश्वती त्यांना तुझं हे राहणीमान देईल. मग तू त्या छोट्या डेस्कवर बसून त्यांना कितीही चांगलं प्रेझेंटेशन दिलं तरी ते पैसे लावायला विचार करतील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, रायचंदे या नावासोबत आता सनशाईन हे नाव जोडलं गेलं आहे, तर कुठेतरी त्याची पण लेव्हल सांभाळावी लागेलच ना. नाहीतर लोकांना खरंच असं वाटेल की तू माझी बायको आहे म्हणून मी तुझ्यावर फेवर केलं
आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तू कशी विसरू शकतेस की मी एक हाडाचा बिझनेसमॅन आहे. जोपर्यंत मला माझा फायदा दिसत नाही तोपर्यंत मी इन्व्हेस्टही करत नाही. त्याने तिला प्रश्न केला. तसं तिने सुद्धा त्याचं म्हणणं समजून घेत लगेच मान होकारात हलवली. किती वेळ वेस्ट केला तो एवढ्याशा गोष्टीसाठी. जर तुला रायचंदे इंडस्ट्रीला पुन्हा त्या जागेवर नेऊन ठेवायचं असेल जिथे ती थांबली होती तर तुला वेळेचं गणित पाळावं लागेल. असा वेळ वाया घालवून तू काहीच साध्य करू शकणार नाही. कारण त्या इंडस्ट्रीच्या कामात ना मी तुझी मदत करेल ना नील. त्याचे काम सगळे तुलाच बघायचे आहे. हा काही समजत नसेल तर आम्ही मदत मात्र नक्की करू. त्यासाठी तुला वेळ पडलं तर स्वतः फॅक्टरीच्या व्हिजिटलाही जावं लागेल. खूप सारे वर्कर अपॉइंट करावे लागतील. खूप अशा वेगळ्या वेगळ्या बिझनेसमॅन लोकांना स्वतः भेटून त्यांना तुझं प्रेझेंटेशन देऊन कन्व्हिन्स करावं लागेल. एवढ्या दिवसापासून तू जे तुझ्या कॉलेजला शिकली आणि जो इथे सनशाईनमध्ये माझ्यासोबत आणि नील सोबत अनुभव घेतला तो अनुभव सगळा समोर ठेवून तुला तुझे निर्णय घ्यावे लागतील. तो म्हणाला. तसं तिला सुद्धा तिची चूक लक्षात आली आणि तिने हळूच तिचे कान पकडून त्याची माफी मागितली. सॉरी, हे सगळं माझ्या लक्षातच आलं नाही. कसं लक्षात येणार? या एवढ्याशा मेंदूमध्ये फक्त कसं भांडायचं तेच लक्षात राहतं, तो म्हणाला आणि त्याचा मोबाईल हातात घेत त्याने त्या दोघांसाठी लंच मागवला. पण मग जर मी संपूर्ण त्याच इंडस्ट्रीचं काम बघणार तर सनशाईनमध्ये तुमच्या सेक्रेटरीचे काम कोण बघणार? लंच झाला तसं तिला पुन्हा एकदा प्रश्न पडला आणि तिने लगेच तो ध्रुवला विचारून पण टाकला. खरं तर मला सेक्रेटरी म्हणून कोणी नकोच पाहिजे. मेन ब्रांचला सुद्धा मी कोणालाही सेक्रेटरी म्हणून अपॉइंट केलं नाही. माझी ती सगळी कामं तेजाच बघतो. पण इथे ही पोस्ट स्पेशल तुझ्यासाठी खाली करून ठेवली होती, जी तू इंटरव्ह्यू क्रॅक केल्याशिवाय तुला सहज मिळणारही नव्हती. तो तिलाच स्माईल करत एक डोळा मारत म्हणाला. तसं ती आता लाजली. तिला लाजलेलं पाहून इकडे मात्र ध्रुवचं हृदय धडधडायला लागलं. पण वेळ आणि जागेचं भान ठेवून त्याने गुपचूप समोरचा ग्लास उचलून पाण्याचा घोट घेणं पसंत केलं. तर आजचा हा भाग इथेच थांबतो. कनकने घेतलेला हा निर्णय, नवीन टप्पा, तिच्यासाठी खरंच संधी आहे का, की आणखी एक परीक्षा? ध्रुवने घेतलेला निर्णय फक्त बिझनेससाठी होता की त्यामागे अजून काही आहे? आणि सगळ्यात महत्वाचं, कनक खरंच स्वतःच्या दमवर स्वतःची ओळख तयार करू शकेल का, की लोकांच्या नजरा आणि रायचंदे या नावाचं ओझं तिच्या वाटेत अडथळा ठरेल? तुमचं काय मत आहे? कनकने ध्रुवचं ऐकून घ्यायला हवं होतं की ती बरोबर आहे? जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच रोमांचक भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया दिलकशीच्या पुढच्या भागात. धन्यवाद.